सरन्यायाधीशांवर हल्ला ही अक्षम्य घटना आहे। बूटफेकीचा प्रयत्न निंदनीय आहे, न्याय व्यवस्थेला कलंकित करणारा आहे। हे सगळे सूर उमटलेत सर्वोच्च न्यायालयात। प्रकरण अर्थातच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता सरकारनं कडक कारवाईचा निर्णय घेतलाय। त्यानुसार वकील राकेश किशोर यांच्यावर आता फौजदारी अवमानना कारवाई करण्यासाठी अटॉर्नी जनरल यांनी परवानगी दिली आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली। यावेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं, राकेश किशोर यांच्यावर ही कारवाई करावी या परवानगीचं पत्र किंवा संमतीचं पत्र अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी दिलंय। या पत्रात काय लिहिलंय, या प्रकरणात बार असोसिएशनची काय भूमिका आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। 6 ऑक्टोबर 2025 सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान हल्ला झाला। वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकून हा हल्ल्याचा प्रयत्न केला। या विरोधात आता किशोर यांच्यावर फौजदारी अवमानना कारवाई होणार आहे। या कारवाईला दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर सुरुवात होईल। अटॉर्नी जनरल यांनी कारवाईला परवानगी दिल्याची माहिती तुषार मेहता यांनी कोर्टात दिली। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी दिलेल्या परवानगीचं पत्र न्यायालयात सादर केलं। या पत्रात काय आहे ते आधी पाहूया। सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे प्रिय अध्यक्ष, माझ्या समोर मांडलेल्या साहित्याचा काळजीपूर्वक विचार केल्यावर मला खात्री पटलीये की श्री राकेश किशोर यांचं वर्तन न्यायालयाचा अवमान कायदा 1971च्या कलम 2 क च्या कक्षेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा गुन्हेगारी अवमान आहे। त्यांची कृती आणि विधानं केवळ निंदनीय नाहीयेत, तर सर्वोच्च न्यायालयाच्या वैभवाला आणि अधिकाराला कमी लेखण्यासाठी देखील आहेत। अशा वर्तनामुळे न्यायदान व्यवस्थेच्या पायावरच आघात होतो आणि त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालयावरील जनतेचा विश्वास कमी होण्याची स्पष्ट प्रवृत्ती दिसतेय। न्यायालयाला कलंकित करण्याचं कोणतंही कारण कोणत्याही व्यक्तीकडे असू शकत नाही। माननीय न्यायाधीशांवर लक्ष करून कोणतीही वस्तू फेकणं किंवा फेकण्याचा प्रयत्न करणं किंवा न्यायाधीशांवर ओरडून कार्यवाहीत दोष शोधणं हे निंदनीय ठरेल। श्री राकेश किशोर यांनी दिलेलं कारण कधीही अशा निंदनीय वर्तनाचं समर्थन करू शकत नाही। अशी कृत्य न्यायालयाच्या प्रतिष्ठेला आणि कायद्याच्या राज्यालाच गंभीर अपमानित करतात। रेकॉर्डवर ठेवलेल्या साहित्यावरून मला असं आढळून आलंय, श्री राकेश किशोर यांनी हल्ल्यानंतर केलेल्या त्यांच्या विधानांवरून असं स्पष्ट होतंय की त्यांना आपल्या वर्तनाबद्दल कोणताही पश्चाताप नाहीये। त्यानुसार मी इथं न्यायालयाचा अवमान कायदा 1971च्या कलम 15 क ब अंतर्गत श्री राकेश किशोर यांच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यास माझी संमती देतो, असं पत्र अटॉर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनला दिले। यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। यावेळी सरन्यायाधीशांवर हल्ला हा संविधानाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असून त्यावर प्रश्न विचारले जात आहेत, असं मेहता यांनी म्हटलं। तर सोशल मीडियावर या प्रकरणांच्या पोस्ट थांबवण्याबाबत जॉन डो आदेश देण्याची मागणी विकास सिंह यांनी केली। त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी हे प्रकरण पुढे न्यायला हवं का असा सवाल केला। सोबतच सरन्यायाधीशांनी हल्लेखोराला माफ केल्याचंही त्यांनी नमूद केलं। सरन्यायाधीश अत्यंत उदार राहिलेत, ही संस्था अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रभावित होत नाही हे यातून दिसतं, असंही न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले। त्यावर विकास सिंह, जे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सोशल मीडियात होत असलेल्या उलटसुलट चर्चांचा उल्लेख करत न्याय संस्थेचं नुकसान होत असल्याचं कोर्टासमोर सांगितलं। तर मेहता यांनी म्हटलं की काही लोक सोशल मीडियाचा उपयोग करून या घटनेला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतायत, जे चिंताजनक आहे। त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं की हे प्रकरण पुन्हा चर्चेला आणून त्याचा प्रचार करू इच्छिणाऱ्यांना आणखी संधी मिळणार नाही का? अन्य प्रकरणांना विलंब होत असल्याबाबतही यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली। ज्या क्षणी तुम्ही कारवाई कराल तो दुसरा एपिसोड बनेल, असंही न्यायमूर्ती बागची म्हणाले। त्यावर आरोपी किशोर यांनी आपल्या कृत्यावर पश्चाताप व्यक्त केलेला नाहीये, ते आपल्या कृत्याचं महिमामंडन करणारी विधानं करत असल्याचं विकास सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। अखेरीस खंडपीठानं दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर हे प्रकरण सूचीबद्ध करण्याबाबत सहमती दर्शवली। दरम्यान बूटफेकीच्या घटनेनंतर राकेश किशोर यांना सरन्यायाधीशांनी माफ करत सोडून द्यायला सांगितलं। हा हल्ला म्हणजे मी विसरलेला अध्याय असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले।
गोंधळ झाल्यानंतरही सरन्यायाधीश शांत राहिले आणि अशा गोष्टींमुळे प्रभावित होणारा मी शेवटचा व्यक्ती आहे. आम्ही विचलित नाही, तुम्हीही विचलित होऊ नका असं सांगत सरन्यायाधीशांनी त्या दिवशीचं कामकाजही सुरळीत पार पाडलं. सरन्यायाधीशांनी तक्रार केली नाही. पोलिसांनी राकेश किशोर यांची चौकशी करून त्यांना सोडून दिलं. त्यांचे बूटही परत करण्यात आले. पण या घटनेनंतर राकेश किशोर यांच्यावर कारवाईची जोरदार मागणीही होत होती. त्यानुसार आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर जेव्हा न्यायालयाचं कामकाज सुरू होईल तेव्हा वकील राकेश किशोर यांच्या विरोधात फौजदारी अवमानना कारवाईला म्हणजे खटल्याला सुरुवात होईल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.